देशभर गणेशोत्सव उत्साहात पार पडतोय। सध्या मी मुंबईतील किंग सर्कल परिसरामध्ये आहे। किंग सर्कल परिसरामध्ये जीएसबी सेवा मंडळाचा हा जीएसबीचा बाप्पा आज विराजमान झालेला आहे आणि पाहतोय सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने देशभरातून, राज्यभरातून, परराज्यातून अनेक भाविक हे सध्या आलेले पाहायला मिळत आहेत। यंदा देखील या बाप्पाचं विशेष आकर्षण आहे, कारण या बाप्पाला 66 किलोपेक्षा अधिक सोन्यानं मढवलंय, तर 356 पेक्षा अधिक किलो चांदीनं या बाप्पाला या वर्षी सजवण्यात आलेलं आहे। सध्या आपण पाहतोय बाप्पाचं आकर्षक आणि सुंदर मनमोहून टाकणारं हे रूप हे सर्वांनाच आकर्षणाचं केंद्र ठरतंय। अनेक भाविक हे या ठिकाणी येत आहेत आणि आपण सध्या ही पाहतोय अनेकांच्या मनोकामना असतात, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी व्रत केलेली असतात, ती पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या उजव्या बाजूला पाहिलं तर अनेक ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर या ठिकाणी तुला देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात ते लोक बाप्पाला अनेक नैवेद्य देत असतात, भेट देत असतात। तर आपण पाहतोय ज्यांच्या काही मनोकामना असतात त्या तुला या ठिकाणी पार पडतायत। स्वतःच्या वजना इतकं दान हे बाप्पाला दिलं जातं। यावर्षी देखील लाखो कोटी रुपयांचं इन्शुरन्स हे जीएसबी सेवा मंडळाने या ठिकाणी काढलेलं आहे। भक्तांच्या सेवेसाठी हे मंडळ गेल्या 70 वर्षांपासून कार्यरत आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी गणेश भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। विविध कार्यक्रमाचं आयोजन या 5 दिवसात जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाच्या इथे केलं जातं। आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि या निमित्तानं आपण पाहिलं तर सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। अशाच प्रकारे 7 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन हे जीएसबी बाप्पाच्या मंडळाच्या इथं करण्यात येणार आहे। सर्वात श्रीमंत म्हणून जीएसबी बाप्पाला ओळखलं जातं आणि यावर्षी देखील अशाच प्रकारचं वैशिष्ट्य हे जीएसबी बाप्पाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनोज जयस्वालचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।